वारकरी संप्रदायावर खऱ्या अर्थानं शोककळा पसरलीये आता म्हणायला हरकत नाही. कारण जी घटना समोर आली ना, त्या घटनेमध्ये वारकरी संप्रदायाच्या हृदयावर कुठेतरी घाव बसलेले आहेत आणि वारकरी संप्रदायाला एक मोठा चटका आणि कधीही पोकळी भरून न निघणारा अशा प्रकारचे काही क्षण आता वारकरी संप्रदायानं अनुभवलेले आहेत. नेमकं काय घडलंय? वारकरी संप्रदायावर एवढी मोठी शोककळा पसरली असं आपण का म्हणतोय? आणि नेमकं काय झालंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वारकरी संप्रदाय म्हटलं की आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नावं ऐकतो. त्यामधील एक काही शास्त्र वाचणारे आहेत, काही वेगवेगळे मोठमोठे महाराज आहेत आणि ज्या महाराजामुळे वारकरी संप्रदाय हा प्रसिद्ध झालेला आहे. संत तुकाराम महाराज यांना त्या वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ मानलं जातं आणि कुठेतरी वारकरी संप्रदायाकडे, वारकरी संप्रदायांच्या माणसांकडे बघितलं की आपल्याला काहीतरी शिकायला भेटन किंवा आपला आयुष्याचा मार्ग हे वारकरी संप्रदायातील लोक हे आपल्याला दाखवत असतात, एखाद्या सामान्य पुरुषाला दाखवत असतात किंवा सामान्य व्यक्तींना ते मार्ग दाखवत असतात आणि जीवन जगण्याचं खऱ्या अर्थानं जे आहे ते कौशल्य वारकरी संप्रदायाच्या लोकांकडून आपल्याला पाहायला मिळतं आणि कशा प्रकारे आपण जीवनात नेमकं काय करायला पाहिजे हा सुद्धा संदेश वारकरी संप्रदायानं आजपर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना किंवा भारत देशात राहणाऱ्या लोकांना दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून वारकरी संप्रदाय कुठेतरी चांगल्या गोष्टीकडे वळलेला असताना, चांगल्या गोष्टी असताना याच्यामध्ये सुद्धा काही घात होत असतात. त्याच्यामध्ये पाठीमागे एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये वारकरी संप्रदाय हळहळून गेला होता. ते म्हणजे 2 महाराजांचं अपघाती निधन झालं होतं. मात्र काल जी बातमी आली ते वारकरी संप्रदायाला कुठेतरी लज्जास्पद सुद्धा स्वतःला वाटून घेणारी आहे. कारण कुठं कमी पडलाय का वारकरी संप्रदाय? अशा प्रकारची सुद्धा बातमी काल वारकरी संप्रदायासाठी आलेली आहे. ती बातमी काय आहे? तर एका वृद्ध वारकऱ्याने, एका वृद्ध वारकरी संप्रदायाच्या माणसाने स्वतःला पेटवून घेतले आणि ते बी कुठं? स्वतःच्या उसाच्या रानामध्ये. आणि पांचाळ महाराज अशा प्रकारचं त्या महाराजाचं नाव होतं. या पांचाळ महाराजांनी काय केलेलं आहे? तर ते उच्च शिक्षित आहेत. त्यांनी शिकलेले सुद्धा आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं शिक्षण सुद्धा झालेलं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये ते भजन कीर्तन करण्याचे काम करत होते आणि वारी सुद्धा करत असल्याचं काही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात येते. अंबाजोगाई तालुक्यातील ही घटना आहे आणि ममदापूरमध्ये हे पांचाळ महाराज राहत होते आणि ऊसाच्या शेतामध्ये त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. कुठेतरी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. जो वारकरी संप्रदाय सांगतो की तुका म्हणे ठेविले अनंती तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे देव जसा आपल्याला ठेवतो तशा प्रकारचा आपण राहायला पाहिजे. आपण कुठल्याही इच्छा, आकांक्षा किंवा कुठल्याही गोष्टीचा लोभ करू नये. अशा प्रकारची शिकवण ज्या वारकरी संप्रदायाकडून आपल्याला मिळत असते, तोच वारकरी संप्रदाय कुठेतरी आज त्या सगळ्या जे काय आहे तुकाराम महाराजांच्या ओव्या जर विसरत चाललेला असेल, तर नेमकं सामान्य माणसं कशा प्रकारे ही गोष्ट स्वीकारतील, कशा प्रकारची ही गोष्ट स्वतःच्या जीवनात अवलंब करतील, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणून ते पांचाळ महाराज असतील किंवा ते आजोबा असतील, कोण असतील, त्यांनी स्वतःला संपवलं हे तर चुकीचं घडलंच. मात्र कुठेतरी वारकरी संप्रदायावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा आघात आहे. कारण प्रत्येक माणूस, वारकरी संप्रदायाचा कुठलाही माणूस असू द्या, वारकरी संप्रदायासाठी मोलाचा आहे. तो संप्रदाय असा आहे की तो प्रत्येक माणसाला स्वतःच्या फॅमिली किंवा कुटुंबातील सदस्य वारकरी संप्रदायामध्ये मानत असतात आणि अशा प्रकारचा सदस्य गेलाय म्हणजे कुठेतरी वारकरी संप्रदायावर हा मोठा आघातच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आजपर्यंत वारकरी संप्रदायानं जगाला शिकवण दिलेली आहे, तर जगाची शिकवण जर आपण स्वतः वारकरी संप्रदाय जर आज अशा प्रकारचे मोडायला लागला, स्वतःचं जीवन संपवायला लागला, तर नेमकं सामान्य माणसांनी त्यांच्याकडे काय करायचं बघून नेमकं काय शिकायचं अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण आपण पाहिलं ही जर घटना घडली, सगळं झालंय, मात्र याच्यामध्ये काही शंका निर्माण सुद्धा काही लोकांनी केलेल्या आहेत की यांना
स्वतःला पेटवून घेतलंय तर कसं काय घेतलं, त्यांनी का घेतलं असावं, अशा प्रकारच्या काही शंका आहेत. आणि ही आत्महत्याच आहे का याचा तपास सुद्धा काही लोकांनी सांगितलाय की करायला पाहिजे. नेमकं का झालंय, काय नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये खुलासा लवकरच येईल. हा खुलासा सुद्धा आपल्याला या चॅनलवर पाहायचा आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावपूर्ण श्रद्धांजली पांचाळ महाराजांना लिहायला अजिबात विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.